नमस्ते. मी शुभांगी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंत्रास फॉर हॅपी लाईफ. मी या माझ्या चॅनलमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या समोर मांडत असते, ज्यामुळे तुम्हाला अध्यात्माची आवड निर्माण होईल. त्याचबरोबर अध्यात्मातील आपल्याला अपरिचित असणारे खूप साऱ्या दाखले, दृष्टांत, कथा, प्रसंग मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत असते, की ज्यामुळं त्यातून आपल्याला काही सार मिळेल आपल्या आयुष्यात. ते वापरून आपण आपलं लाईफ हे हॅपी करू शकतो. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओजमुळे तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या अशाच एका अध्यात्मावर आधारित व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महाभारत काळातील सुंदर कथा बघणार आहे, की जी आपल्याला सांगते की चांगलं काम करण्यासाठी माणसानं नेहमी तत्पर असायला हवं. बघा, जेव्हा पांडव हस्तिनापूरमध्ये राहत असतात त्यावेळेला त्यांची ख्याती अगदी दूरवर पसरलेली असते आणि एक कुटुंब असतं की जे हस्तिनापुरापासून थोडं दूर राहत असतं आणि त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली असते आणि त्या कुटुंबातील जो कर्ता पुरुष असतो त्याचं वयही खूप झालेलं असतं. मग तो असा विचार करतो की ह्या पांडवांना जर आपण भेटलो आणि त्यांच्याकडून काही मदत मागितली तर ते नक्कीच आपल्याला मदत करतील. ह्या एवढ्या छोट्याशा आशेनं तो हस्तिनापूरकडे जाण्यासाठी निघतो आणि त्या काळात वाहनांची सुविधा नसल्यामुळं तो पायी पायी हस्तिनापूरला जायचा निश्चय करतो. घरातील सर्वजण त्यांना तसा विरोध करतात, पण ते पांडवांवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडून काही मदत मागण्यासाठी हस्तिनापूरकडं प्रयाण करतात आणि असं करत करत अगदी ते हस्तिनापूरच्या सीमेपाशी येऊन पोहोचतात. आणि त्यावेळेला अगदी इतक्या कष्टानंतर तो गरीब म्हातारा बिचारा हस्तिनापूरला येऊन पोहोचतो, पण तोपर्यंत दिवस मावळलेला असतो. तर त्याची जिद्द असते की त्यांना पांडवांना भेटायचंच असतो, म्हणून ते पांडवांना भेटायला जातात. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजांना भेटतो. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी पण विनंती करतो. तेव्हा धर्मराज त्याला काय म्हणतात की बघ, आता खूप सूर्यास्त झालेला आहे, सर्वत्र अंधार पडलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळेला मी तुला दान देऊ शकत नाही. तू असं कर की तू खूप दूरवरून आलेला आहेस, तर आजचा दिवस तू विश्रांती घे आणि उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला कधीही निराश करणार नाही. तुला जे काय हवं असेल माझ्याकडून ती मी तुला मदत करेन. आणि असं करून तो गरीब म्हातारा बिचारा नाराज होऊन निघून जातो. आता ह्या दोघांमधला जो संवाद असतो ना, तो बाजूला बसलेला भीम ऐकत असतो आणि तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीम धर्मराजांना एक प्रश्न विचारतात. भीम धर्मराजांना म्हणतात की दादा, तुम्ही या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं का बरं वचन दिलं? त्यावर धर्मराज सांगतात की संध्याकाळचं दान हे देऊ नये म्हणून मी त्याला सकाळी बोलवलं. त्यानंतर पुढे भीम विचारतात की मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? त्यावर धर्मराज निश्चितपणे म्हणतात की तुला जे काही विचारायचं ते विचारू शकतोस. त्यावर भीम विचारतात की माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते का? असा प्रश्न विचारल्यानंतर धर्मराज थोडा वेळ विचार करतात आणि त्यांना त्यांची चूक कळते की त्या गरीब म्हाताराला त्यांनी उद्या बोलवलंय, पण तो म्हातारा बिचारा इतका गरीब आहे की त्याला उद्या तो जिवंत राहील की नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नाही. त्यालाच काय आपल्याला सुद्धा नाहीये. म्हणून ते परत त्याला बोलवतात आणि भरपूर दान असं देतात. आता भीमानं विचारलेला हा जो छोटासा प्रश्न आहे ना, तो प्रश्न जरी छोटा असला ना तरी आपल्याला अंतर्बाह्य अस्वस्थ करणार आहे. कारण हा प्रश्न जो स्वतःला विचारतो ना त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं. की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, आपल्या बाबतीत पण असं खूप वेळा होतं की काल आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि तो आज नाहीये. काल किंवा एक 4 मिनिटापूर्वी आपण फोनवर बोललेलो असतो आणि आता तो नाहीये. असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. त्यामुळं मंडळी, हा क्षण आहे ना, तो माझा आहे, पुढचा क्षण माझा नाहीये, हे एकदा आपण आपल्या मनात रुजवलं ना की मग आपले जे षडरिपू असतात ना, मद, मत्सर, मोह, काम, क्रोध, ह्या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात. आणि आपल्या हातात काय राहतं तर सूर, ताल, लय, ठेका घेऊन आलेलं आपलं आयुष्याचं रंगबिरंगी असं सुंदर गाणं. बघा मंडळी, जी मोठी माणसं असतात, जी नेते मंडळी असतात, ज्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं असतं, ते गेल्यानंतर पण त्यांचे चौकात पुतळे उभारले जातात. जे शास्त्रज्ञ असतात किंवा विचारवंत असतात त्यांचे विचार आपल्याला
ते गेल्यानंतरही त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या चरित्रातून आपल्याला भेटत राहतं. जे कलावंत असतात, गायक, खेळाडू, कलाक्षेत्राशी जे निगडीत असतात, ते गेल्यानंतर पण ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून, कृतीतून आपल्याला आठवत राहतात. पण प्रश्न हा आहे की आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? आपल्या शरीरातून जीव गेल्यानंतर तो कुठं असतो आणि आपण कुठं असतो? कुठल्या रूपात आपण मागं उरतो? मी माझ्या घरात आज आहे की उद्या नसेल, पण माझ्या जागी एक मिणमिणता दिवा कायम असेल. 10 दिवसांनी तो विझेल. त्या जागी माझा फोटो असेल. अगदी लाकडी चौकटीत कोरीव नक्षीकाम करून अगदी हसरा फोटो. त्यानंतर काय? काही दिवसांनी त्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल, सुकलेला हार असेल किंवा त्या फोटोची खूप दिवसानंतर फुटलेली पातळ काच असेल, ती वेडीवाकडी तडकलेली असेल. काही वर्षांनी तो जो हसरा फोटो आहे तो भिंतीच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल आणि मग त्यानंतर पिढ्यानपिढ्या माझ्या घरात माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल की जे छिद्र तो फोटो टाकण्यासाठीचं असेल. आपलं रूपांतर अशा या छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानाच्या स्वरूपात भगवंतानं जे श्वास दिलेत त्याचा आपण उत्सव केला पाहिजे आणि आपलं हे लाईफ आपण बियॉन्ड लिमिट जगलं पाहिजे. त्यासाठी मंडळी आपल्या आयुष्यामध्ये आपण शक्यतोवर कुणाला दुखवू नये, कुणाला कमी लेखू नये. कारण प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी असतात. कुणाचा अपमान करू नये. कारण अपमान माणूस कधी करतं की जेव्हा एखाद्याला वरचढपणा दाखवायचा असतो. असं केल्यानं काय होईल की तुम्ही केलेलं कर्म हे तुमच्याकडेच परत निर्माण होणार आहे. म्हणून एक सिंपल आयडियोलॉजी आपण आपल्या लाईफमध्ये वापरायची. ती म्हणजे जगा आणि जगू द्या. तुम्हीही आनंदाने जगा आणि तुमच्या आसपासच्या मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. त्यामुळं काय होईल की आपले ह्युमन रिलेशन्स वाढतील. आपण आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपलं टॅलेंट एक्सप्लोअर करू. आपण कधीही स्ट्रेसफुल राहणार नाही. आपल्याला जे जे करायचं आहे ते आपण सर्व मिळवत जाऊ. मंडळी, आपण जर आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवून असं हे आपल्या बियॉन्ड लिमिट जर लाईफ जगायला लागलो, आपल्या लाईफचा एंड हा नक्कीच हॅपीमध्ये. आपल्या लाईफचा शेवट हा नक्की चांगला होईल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.